डिंगोरमधील आंबेतारा या ठिकाणी एका विहिरीमध्ये एक सांबर पडलेलं होतं. तर ते सांबराची या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आली आहे. इथलचे गावकरी आणि वन विभागाचे कर्मचारी येऊन ते सांबर काढण्याचा अथक प्रयत्न चालू होता. तर अनेक गावकरी पण आहेत आणि वन विभागाची पण टीम या ठिकाणी आहे. तर त्यांना विचारू किती वाजता झालं, यांनी किती वाजता बघितलं. तर मग 2:30-3 वाजता झालं. पळत आलं ते डायरेक्ट विहिरीत पडलं. त्याच्यानंतर फॉरेस्टला आम्ही कळवलं. त्याच्यानंतर फॉरेस्टवाली टीम अर्धा पाऊण तासात आली. रेस्क्यू टीम पण आली त्यांची आणि त्यांनी सगळं सहकार्य केलं फॉरेस्टवाली. तोपर्यंत ते पाण्यात हो, तोपर्यंत स्थानिक पोरांनी हे करून ते पोहत होतं, रशी लावून त्यांना बांधून ठेवलं. तोपर्यंत रेस्क्यू टीम आल्याच्या नंतर त्यांना काढ कशाच्या साहाय्याने काढलं, रशीच्या आणि हे होतं जाळी वाघोरूचे. काय सांगा तुम्ही. काही नाही, आम्हाला या ठिकाणावरून फोन आला. डिंगोरे आंबेदार रोड बबन मोदे यांच्या विहिरीमध्ये एक मोठं सांबर पडले म्हणून. तर ते कळताच आम्ही आमची रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे काही कर्मचारी या ठिकाणी आले. त्याची सिच्युएशन बघितली. तोपर्यंत स्थानिक माणसांनी खाली राशीच्या साहाय्याने एक कॉट वगैरे खाली सोडली होती त्याला आधारासाठी. तर ते बघितलं आम्ही आणि त्याच्यानंतर जाळी खाली सोडली. जाळी आणि काही स्थानिक माणसं विहिरीमध्ये उतरून गेली. त्यांनी त्याच्यावरती शिंगाला काही फाशे टाकले आणि त्याच्या पोटाला बांधलं. आणि त्याच्या पोटाच्या आणि शिंगाच्या रशीच्या साहाय्याने आम्ही त्याला वरती ओढलं, खालून जाळी लावली. सर्व ग्रामस्थांनी आम्हाला खूप चांगली मदत केली आणि वरती काढल्याच्या नंतर व्यवस्थित त्याचा रेस्क्यू करून त्याला सोडून दिलं. जखमी होतं का. थोडीफार जखम होती पण चांगलं सदृढ होतं. एवढी पण काही जखम नव्हती त्याला. साधारण किती वय असेल ते. साधारण ते एक 4-1 वर्षाचं असू शकतं, 4 ते 5 वर्षाचं. काय नदी मादी होती का, काय होतं. नर जातीचं सांबर होतं. मग सांबर इकडं नागरिकांकडे म्हणजे या वस्त्यांकडे येण्याचं कारण काय बरं आहे का. हे जंगली प्राणी असे ना कधी वेगळे झाले म्हणजे त्यांची जोडी शक्यतो जोडीने फिरतात ते. आणि जर ते वेगळे झाले तर थोडे भटकत नदीच्या साह्याने, इकडं नदी पण आहे जवळ, नदीच्या आश्रयाने ते थोडेसे येतात. आणि आता शक्यतो लावगडी पण चालू आहे. माणसांचा मॉब पण शेतामध्ये भरपूर असतो. त्या माणसांच्यामुळं ते थोडं भित्र असल्यामुळं ते पळ सुटलं इकडं तिकडं. आणि त्या ठिकाणी त्या विहिरीचा अंदाज नाही आला त्याला, कारण का साईडने थोडासा झारोडा होता. झारोड्याच्या याने तो आतमध्ये गेला डायरेक्ट. शेतकरी वर्गाला काय आव्हान करशाल तुम्ही. आता शेतकरी वर्गांना शक्यतो आम्ही एकच आव्हान करू शकतो का वन्य प्राणी दिसले तर जास्त काही आरडाओरडा करू नका. ते ज्या पद्धतीत चालेल शांत व्यवस्थित, तर ते शांततेत त्यांना जाऊ द्या. कारण का वन्य प्राण्याला आरडाओरडा केला तर ते बिचकून जातात आणि सैरावैरा इकडं तिकडं कुठं पण पळ सुटतात. त्याच्या पळण्याच्या धुंदीमध्ये त्यांना समोरचं काही अंदाज घेत नाही. ते खूप असं वेगाने पळत सुटल्यामुळं ज्या काही विहिरीला काही काठडे नाहीत. तर शक्यतो काही आपले शेतकरी वर्गांना सांगू, जर ज्यांना शक्य होत असेल तर त्यांनी त्या विहिरीच्या भोवती काहीतरी कुंपण किंवा आपली एक नेट असती म्हणजे कमी खर्चाची, ते नेट साईडने बांधावी म्हणजे वन्य प्राणी कोणताही त्या विहिरीमध्ये पडणार नाही.
काही